दक्कन सगरामध्ये आपले स्वागत आहे। बारडचा रस्ता बनला जोखमीचा मार्ग, ग्रामस्थांचे आमरण उपोषण। नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील बारड येथील ज्ञानदीप नगर ते राष्ट्रीय महामार्ग जुने बसस्थानक जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची गेल्या अनेक वर्षापासून दुरावस्था झाली आहे। रस्त्यावर मोठे मोठे खड्डे व चिखलामुळे वाहन चालकांसह पदचाऱ्यांनाही मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। रस्ता बांधून देण्यासह रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी प्रतिष्ठित नागरिक धोंडीबा कोंडीबा आठवले यांनी बारड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहासमोरील बोधी वृक्षाखाली आमरण उपोषण सुरू केले आहे। या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविण्यात आले आहे। तसेच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी बारडला भेट देऊन जीर्ण रस्ते, अस्वच्छता, तुंबलेल्या नाल्या आणि आरोग्याच्या समस्याची पाहणी करावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे। बारड येथून अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट। काय विषय होता आणि काय मागणी आहे? आमची मागणी एकच आहे, दूध डेअरी शीतला बार ते जिल्हा परिषद हायस्कूल या रस्त्यावरलं पांढऱ्या रस्त्यावरलं पूर्ण अतिक्रमण हटवून इथं पक्का रस्ता करून देण्यात यावा आणि हा अर्धवट झालेला रस्त्याचा निधी कुठे गेला याची चौकशी करून गुत्तेदारावर जे संबंधित गुत्तेदार आहे त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी। किती किलोमीटरचा रस्ता आहे? हे 1.5 किलोमीटरचा रस्ता असेल। देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाले, आम्हाला रस्ता भेटला गेलाय। रस्त्याचं काम करून आम्हाला सुरळीत करून देण्यात यावे आणि अतिक्रमण काढून देण्यात यावे। अतिक्रमण किती केलेलं आहे? अतिक्रमण पूर्ण रोडवर आहे, शेतकऱ्याचं असेल, कोणा घरवाल्याचं असेल, पूर्ण अतिक्रमण काढून रस्ता करून द्यावा, पक्का रस्ता करून। 33 फुटीचा पांधन रस्ता आहे मुगट ते बारड। मुगट रोडला या पांधन रस्त्यावर 33 फुटाचा रस्ता आहे। संबंधित शेतकऱ्यांना तिथं त्याच्या कोर्ट मॅटर आहे असं म्हणतात। त्या कोर्ट मॅटर का आम्हाला कोर्ट मॅटरचा किंवा त्या शेतकऱ्याचा काही संबंध नाही। आम्हाला 33 फुटाचा पांधन रस्ता खुला करून त्याच्यावर पक्का रस्ता बनवून द्यावा ही आमची एक मागणी आहे प्रशासनाला। मागणी नाही झाल्यास मान्य नाही केलं आमरण उपोषण चालू राहणार। रस्ता नव्हता साहेब, रस्ता चांगला व्हायला पाहिजे हेच आमची मागणी आहे। आणि नाली पूर्व ते पश्चिम 230 किलोमीटर नाली पण आहे। माझ्या घरामध्ये पाणी साचत आहे, नाली होईना झाली। अनेक वेळा आम्ही ग्रामपंचायतच्या सदस्याला बोललो तर का माझ्यावर लक्ष केलं नाही। आता दुसरं काय सांगू साहेब? आता आमरण उपोषण करतात, रस्ता होईल वाटते का? हा, व्हायलाच पाहिजे, रस्ता व्हायला पाहिजे, रस्ता पाहिजे। अर्धा गाव या रस्त्याने जाता येत आहे। ग्रामपंचायत काय म्हणते? हा, ग्रामपंचायत हा काय म्हणते? ग्रामपंचायतात काय म्हणते आता तिला लक्ष द्यायला पाहिजे। मी माझ्या नालीसाठी बोललो तर ग्रामपंचायतीने लक्ष देईल नाही। रस्त्यासाठी आमरण उपोषण केलं तुम्ही, नागरिक काय हा रस्ता खूप दिवस झाला, या रस्त्याचा प्रलंबित आहे हे प्रकरण। जवळपास बारड मधला हे प्रमुख रस्ता आहे। या रस्त्याकडे सरकारची आपला ग्रामपंचायतीचे पूर्ण दुर्लक्ष आहे। या रस्ता खूप दिवस झालं म्हणजे झालाच नाही आतापर्यंत। चिखलचं येणाऱ्या जाणाऱ्याला मुख्य रस्ता असल्यामुळे गावातल्या लोकांना यावं जावं लागतं या रस्त्याकडून, पण या रस्त्याकडे दुर्लक्ष असल्यामुळं कोणीच बघायला तयार नाही। त्याच्यामुळं आमच्या ज्ञानदीपनगर येथील आमचे मामा धोंडीबा मामा यांनी आज उपोषण चालू केलं आहे। तरी लवकरात लवकर रस्त्याचा मार्ग निकाली लावा आणि आमचा रस्ता लवकरात लवकर करून देण्यात यावा हीच नम्र विनंती। नाही झाल्यास याच्यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। आज तर आमच्या गाव लेवलला आहे, पुढच्या वेळेस तालुका लेवलला, नांदेड जिल्हा लेवलला आंदोलन छेडण्यात येईल। माझं नाव बळीराम माणिका पिल्लेवाड आहे। मी तर गावातील रहिवासी असून आमच्या गावचा जुना रस्ता, सदरील जुना वाडीतील रस्ता रहिवासी 40 वर्षापासून कंटिन्यू जाणार आहे। त्या रस्त्यासाठी मोजमाप करूनही रोज रस्ता झालेला नाही। 2 वेळेस मोजमाप करून निधी 32 लाखापर्यंत सांगितला, मात्र अर्धवट रस्ता करून त्याच्या पुढचा समोरचा केलेलाच नाही। आज बावनकुळे म्हणतात गाव तिथे रस्ता नाही, आज कंडिशन अशी झाली गाव तिथे खड्डा, खड्डा तिथे रस्ता अशी अवस्था झालेली आहे। तरी याच्याकडे सदरील बाब लक्षात घेऊन शासनाने येऊन पाहणी करून स्वतः बघून तपासणी करून व्यवस्थित रस्ता बनवून देणे हीच आमची मागणी आहे।